हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातील आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती एका युद्ध सरावाबाबत आहे. हा जो काही युद्ध सराव आहे तो भारतीय हवाई दलाकडून आयोजित करण्यात आला आहे. फक्त तो आत्ता होणार नाहीये, तो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कदाचित होण्याची शक्यता आहे. आणि या युद्ध सरावाचं नाव आहे तरंग शक्ती. बेसिकली भारताच्या हवाई दलाकडून आयोजित केला जाणारा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हवाई युद्ध सराव असल्याचं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातंय. ओके, नावं लक्षात ठेवायला पण अगदी सोपं आहे बघा. तरंग शक्ती. ओके, हवेत काहीतरी तरंगत असतं म्हणून त्याला तरंग शक्ती असं आपण तुम्ही म्हणून हवाई दल असं देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. सो हवाई दल म्हणजेच इंडियन एअर फोर्सकडून त्याचं आयोजन करण्यात येणार आहे. हा एक बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे. म्हणजे इथं भारत आणि भारतासोबत आणखीन काही महत्त्वाच्या म्हणजे जवळजवळ 12 देशांची हवाई दलाची विमानं त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. ह्या 12 देशांमध्ये अमेरिका, UK, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया ह्या देशाचे काही विमानं त्या ठिकाणी सहभागी होतील. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. लष्करी सहकार्य मजबूत करणं आणि धोरणात्मक युती वाढवणं म्हणजे जे काय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्यांना वाढवण्यासाठी अशा प्रकारे ह्या हवाई युद्ध सरावाचं आयोजन केलं जाणार आहे. फक्त एवढंच प्रामुख्यानं चांगलं लक्षात ठेवा की तरंग शक्तीचं आयोजन कोणत्या हवाई किंवा कोणत्या दलाकडून केलं जाणार आहे. ओके, येस, चलो. नंतर आहे फ्रान्स नावाचा जो देश आहे त्याच्याकडून आपण आणखीन राफेल विमानं आणि एक त्या ठिकाणी पाणबुड्या आपण त्या ठिकाणी विकत घेणार आहे आणि त्याच्या खरेदीला त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. सो फ्रान्स देशाकडून त्या ठिकाणी राफेल विमानं आणि पाणबुड्यांच्या खरेदीला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि ही मंजुरी कोणी दिलेली आहे तर संरक्षण खरेदी समिती, जी त्या ठिकाणी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. सो बेसिकली ही जी काही राफेल विमानं आहेत आणि पाणबुड्या आहेत ही खरेदी कोणासाठी होणार आहे तर भारताच्या नौदलासाठी ही खरेदी केली जाणार आहे. नौदलासाठी पण त्यांचं स्वतंत्र एक हवाई दल त्या ठिकाणी काम करत असतं बेसिकली त्यांना असिस्ट करण्यासाठी. आणि पाणबुड्या तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी नौदलासाठीच असतात. टोटल 26 राफेल विमानांची संख्या आहे आणि स्कॉर्पियन पाणबुड्या त्या ठिकाणी 3 आहेत. ही जी काही राफेल नावाची विमानं आहेत ही विमान तयार करणारी कंपनीचं नाव काय आहे तर दसॉल्ट एव्हिएशन, जी फ्रान्समधली आहे. 80 ते 85 हजार कोटी रुपयांचा करार त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. अजून करारावर मान्यता झालेली नाहीये. भविष्यात हा जेव्हा करार होईल तेव्हा मी आणखीन डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेईल. पण ऑलरेडी आपण फ्रान्सकडून राफेल नावाची विमानं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. ओके, आता आपण काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघूयात. डिटेलमध्ये 2च या महत्त्वाच्या न्यूज त्या ठिकाणी झालेल्या आहेत. इतर सगळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी वन लाइनर आहेत. ओके, लढाऊ जे वैमानिक आहेत म्हणजे जे काही फायटर पायलट्स आहेत त्यांचं कौशल्य वाढावं म्हणून भारतीय हवाई दलाकडून एक युद्ध सराव आयोजित केला होता, रणविजय. लक्षात ठेवा, रणविजय. आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हवाई दल हे शब्द प्रामुख्याने त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कशासाठी हा युद्ध सराव आयोजित केला होता हे जास्त महत्त्वाचं नाही, तर हवाई दल आणि रणविजय. नंतर भारत आणि अमेरिकेच्या नौदलानं एक युद्ध सराव आयोजित केला होता, त्याचं नाव होतं स्लॅवेक्स. ओके, स्लॅवेक्स म्हणजे साल्वेज अँड एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल एक्झरसाइज. जे काही स्फोटकं असतात ते स्फोटकं निकामी कशी करावीत ह्याचं प्रशिक्षण या भारतातल्या आणि अमेरिकेच्या नौदल किंवा नौदलातील सैनिकांना त्या ठिकाणी देण्यात आलं. पण प्रामुख्यानं तुम्हाला हे 2 शब्द लक्षात ठेवायचे आहे. भारत आणि अमेरिकेचा एक नौदल सराव, त्याचं नाव आहे स्लॅवेक्स. नंतर भारत आणि जपान यांच्या पण नौदल युद्ध सराव त्या ठिकाणी पार पडला, त्याचं नाव आहे जिमेक्स. व्हॉट इज जे? जे फॉर जपान, आय फॉर इंडिया, MEX फॉर मेरीटाईम एक्झरसाइज. म्हणजे जपान आणि भारताच्या नौदलाच्या दरम्यान जो युद्ध सराव होतो त्याला जिमेक्स असं म्हटलं जातं. ही यावर्षीची 7वी एडिशन होती आणि भारतातल्या विशाखापट्टणम या ठिकाणी याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हे जे काही नौदलाचे युद्ध सराव असतात ते भर समुद्रात किंवा समुद्राच्या काठावर त्या ठिकाणी जी काही शहरं वगैरे आहेत तिथं त्या ठिकाणी होत असतात. नंतर भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यान एक महत्त्वाचा युद्ध सराव झालाय, त्याच्यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत.
नोमॅडिक एलिफंट. ओके, सो नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलियाच्या दरम्यान असणारा युद्ध सराव आहे. उलान बतार नावाचं ठिकाण आहे मंगोलियामध्ये, तिथं हा युद्ध सराव झालेला होता. नंतर 3 देशांनी मिळून एक युद्ध सराव आयोजित केला होता, त्याचं नाव होतं सेक्युरिटी बॉन्ड, आणि हा एक नौदलाचा सराव आहे. त्याच्यामध्ये कोण कोण होतं? चीन, रशिया आणि इराण या 3 देशांनी मिळून ओमानच्या आखातामध्ये सेक्युरिटी बॉन्ड नावाचा एक युद्ध सराव आयोजित केलेला होता. ओके, नंतर आशियान. आशियान म्हणजे काय? तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. हे जे काही आशियान देश आहे त्या आशियान देशामधल्या 5 देशांनी एकत्र आहेत. कुठले देश आहेत? इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि फिलिपाईन्स. हे जे काही 5 आशियान देश आहेत त्यांनी मिळून एका संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन केलं होतं. त्याचं नाव होतं सॉलिडॅटरी एक्झरसाइज. लक्षात ठेवा, सॉलिडॅटरी एक्झरसाइज म्हटल्यानंतर तुम्हाला आशियान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ओके, नंतर आहे बघा DRDO कडून एका शिबिराचं आयोजन केलं जातं, त्याला म्हटलं जातं अनुसंधान चिंतन शिबिर. ओके, हे कुणाकडून केलं जातं? DRDO कडून, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याच DRDO कडून क्षेपणास्त्रांचा विकास देखील त्या ठिकाणी भारतामध्ये केला जातो. नंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात विघातक शक्ती काम करत असतात, आपण त्यांना दहशतवादी म्हणू शकतो. हे जे काही लपलेलं दहशतवादी आहे त्यांना शोधून काढून त्यांना मारून टाकण्यासाठी त्या ठिकाणी भारताच्या संरक्षण दलांनी एक ऑपरेशन राबवलं होतं, त्याचं नाव होतं ऑपरेशन त्रिनेत्र 2. लक्षात ठेवा, ऑपरेशन त्रिनेत्र 2 नावाचं ऑपरेशन कुठं राबवलं? जम्मू काश्मीरमध्ये. आणि कशासाठी? जे काही लपलेले दहशतवादी आहेत त्यांना निष्प्रभ करण्यासाठी, म्हणजे त्यांना पकडून तुरुंगामध्ये टाकणं असू देत किंवा त्यांना मारून टाकणं असू देत. ओके, नंतर बघा हसॉंग 18. लक्षात ठेवा, हसॉंग 18 नावाचं एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. त्याला आपण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, त्याला ICBM असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काय? एका खंडातून दुसऱ्या खंडामधील देशाला टार्गेट करण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र असतं. 10-15 हजार किलोमीटरपर्यंत ह्याची रेंज त्या ठिकाणी आहे. सो हिसॉंग 8 नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेणारा देश आहे. ओके, इथं उत्तर कोरिया करा, फक्त दक्षिण कोरिया झालेला आहे. उत्तर कोरिया नावाचा जो देश आहे त्या उत्तर कोरियानं या ह्युसॉंग नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. ओके, इथं फक्त दक्षिणच्या ऐवजी उत्तर कोरिया कराल. ओके, नंतर आहे भारताकडून हलक्या वजनाची हेलिकॉप्टर खरेदी करणारा देश. अर्जेंटिना देशानं भारताकडून काही हलक्या वजनाची हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पुरवठा कोण करणार आहे? तर HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची जी काही भारतातली विमान निर्मिती कंपनी आहे ती त्या ठिकाणी करणार आहे. ओके, येस. नंतर भारतीय तटरक्षक दलाची हवाई देखरेख क्षमता वाढवण्यासाठी 2 डॉर्नियर विमानांची खरेदी करण्यासाठी भारताच्या संरक्षण दलानं एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत म्हणजेच HAL सोबत 458 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. सो ही जी काही डॉर्नियर नावाची विमानं आहेत ती सर्व्हिलन्ससाठी वापरली जातात भर समुद्रामध्ये, आणि ह्याची निर्मिती कोणाकडून केली जाते? HAL कडून. सो HAL सोबत केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं 458 रुपयाचा करार केलेला आहे. त्याच्यामध्ये HAL त्या ठिकाणी 2 डॉर्नियर विमाने संरक्षण मंत्रालय देणार आहे. नंतर आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं? कोणत्या देशाचं लष्कर जे आहे ते शक्तिशाली आहे त्यांची यादी त्या ठिकाणी किंवा क्रमवारी बनवली जाते, आणि ह्या इंडेक्सनुसार जगातलं सर्वात शक्तिशाली लष्कर कोणाचं आहे? तर ते अमेरिकेचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2 नंबरला रशिया, 3 नंबरला चीन. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत या क्रमवारीमध्ये किती नंबरला आहे? सो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारताचं लष्कर हे 4थ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली लष्कर आहे. ओके, येस. नंतर आहे बघा जकार्ता येथील इंडोनेशियाच्या नौदलासोबत जो काही भारतानं द्विपक्षीय सागरी सराव त्या ठिकाणी आयोजित केला होता, त्याच्यामध्ये भारताची 2 नौदलातली जहाजं सहभागी झाली होती, INS सह्याद्री आणि INS कोलकाता. सो इंडोनेशियाकडून जकार्ता या ठिकाणी एका सागरी युद्ध सरावाचं आयोजन केलं, त्याच्यामध्ये भारतातल्या 2 युद्धनौका सहभागी झाल्या, INS सह्याद्री आणि INS कोलकाता. ओके, येस. नंतर आहे बघा भारतीय नौदलाकडून जी काही एक क्विज कॉम्पिटिशन आयोजित त्या ठिकाणी केली होती, तिचं नाव होतं G20 थिंक. लक्षात ठेवा, प्रश्न असा विचारला जातो की येऊ शकतो की G20 थिंक नावाचा जो काही प्रश्नमंजुषा किंवा क्विज आहे त्याचं आयोजन कोणाकडून करण्यात आलं? तर त्याचं आयोजन भारताच्या नौदलाकडून करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये
भावना काय होती किंवा उद्देश काय होता, तर वसुदैव कुटुंबकम या भावनेने मैत्री वाढवून आपल्या विविध भौगोलिक प्रदेशातील तरुणांना एकत्र आणणं. कारण भारत जरी आपण विविधतेने नटलेला देश म्हणत असलो तरी बऱ्याच वेळेला हे जी काही विविधता आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये तेढ त्या ठिकाणी निर्माण होत असते. मग संस्कृती असू दे, भाषा असू देत, प्रदेश असू दे, त्याच्यावरनं काही लोकांमध्ये वाद निर्माण होत असतात. सो ही जी काही वसुदैव कुटुंबकांची मैत्री आहे, भावना आहे, त्याच्यामधून विविध भौगोलिक प्रदेशातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी भारतीय नौदलानं G20 थिंक नावाचा एक प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. नंतर आहे बघा टंकाई नावाची एक पद्धत आहे. टंकाई पद्धत कशासाठी आहे, तर त्या ठिकाणी जहाज बांधणीची पद्धत आहे. लक्षात ठेवा, टंकाई ही प्राचीन जहाज बांधणी निर्मितीची पद्धत आहे आणि ह्या तंत्राचं पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतानं त्या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आणि भारताच्या नौदलानं त्या ठिकाणी करार केलेला आहे. सो टंकाई पद्धत, त्याला आपण स्टिच शिप बिल्डिंग मेथड म्हणतो, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2000 वर्ष जुन्या प्राचीन जहाज बांधणी तंत्राचं पुनरुज्जीवन आणि जतन करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आणि भारतीय नौदलानं त्या ठिकाणी करार केलेला आहे. जी काही भविष्यात जहाजं बांधली जातील ती टंकाई पद्धतीनं त्या ठिकाणी बांधली जातील. नंतर युक्रेनला बऱ्याच देशांकडून विविध प्रकारची मदत त्या ठिकाणी केली जाते. तर युक्रेनला फ्रान्स या देशानं स्टॉर्म शॅडो किंवा त्याला स्काल्प या नावानं ओळखली जाणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र दिली आहे. आयोग तुम्हाला विचारू शकतं की फ्रान्सनं युक्रेनला कोणती क्षेपणास्त्र दिलेली आहेत किंवा युक्रेनला स्टॉर्म शॅडो नावाची क्षेपणास्त्र देणारा देश कुठला आहे, तर फ्रान्स. ओके, नंतर आहे बघा 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष किंवा इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. आपल्या आहारामध्ये भरडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि याच्यासाठी आपली संरक्षण दलं देखील त्या ठिकाणी पाठीमागे राहिलेली नाहीत. जे काही आपले जवान आहेत त्यांच्या आहारामध्ये भरडधान्यांचा समावेश व्हावा म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सो संरक्षण दलांमध्ये भरडधान्यांचा म्हणजेच मिलेट्सचा जो काही वापर आहे त्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबत एका महत्त्वाच्या संस्थेनं करार केलेला आहे. त्या करार संस्थेचं नाव आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला आपण FSAI असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. सो प्रामुख्यानं तुम्हाला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे की FSAIनं किंवा संरक्षण मंत्रालयानं कोणत्या संघटनेसोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे, तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, नंतर हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे, तर याच FSAIने केलेलं आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं. त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये डिफेन्समधले जे काही आपले त्या ठिकाणी जवान आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळावा, त्यांच्या जेवणामध्ये हेल्दी रेसिपीज असाव्यात म्हणून त्या ठिकाणी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. स्वतः राजनाथ सिंग आणि मनसुख मांडवीय हे जे आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री, त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. ओके, येस. नंतर आहे ऑपरेशन सदर्न रेडीनेस नावाचा एक बहुराष्ट्रीय सागरी युद्ध सुरक्षा सराव आहे. त्याच्यासाठी सेशल्स देशाला भारताच्या INS सुनैना नावाच्या जहाजानं त्या ठिकाणी भेट दिलेली होती. सो ऑपरेशन सदर्न रेडीनेस नावाचा युद्ध सराव सेशल्समध्ये आयोजित करण्यात आला आणि याच्यामध्ये भारताच्या INS सुनैनानं त्या ठिकाणी भेट दिलेली होती. ओके, येस. नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आहे ती मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशांना हेलिकॉप्टर्स किंवा विमान त्या ठिकाणी एक्सपोर्ट करत आहे आणि याच HALचं रिजनल ऑफिस जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की HALचं पहिलं प्रादेशिक कार्यालय किंवा रिजनल ऑफिस कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, तर मलेशियामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. स्वतः राजनाथ सिंग जे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. नंतर आहे आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन, हे कुठं होणार आहे, तर दक्षिण कोरियामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. संरक्षण प्रदर्शन आपण त्याला डिफेन्स एक्सपो देखील म्हणतो, जिथं विविध देशांचे क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन असतं, जे काही लढाऊ विमानं आहेत, जे काही टँक्स आहेत त्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी असतं. सो संरक्षण प्रदर्शन कुठं होणार आहे, दक्षिण कोरियामध्ये. नंतर एक फार महत्त्वाचा निर्णय त्रिपुरा राज्य सरकारने घेतलेला आहे. ते त्रिपुरा राज्याच्या सीमावर्ती गावांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची नावं त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. ज्या ज्या लोकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, जे जे काही जवान आहेत ते शहीद झालेले आहेत, त्यांची नावं जी आहेत ती त्रिपुरा राज्यानं सीमावर्ती गावांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर आहे बघा INS शंकुश नावाची पाणबुडी आहे, त्या पाणबुडीची दुरुस्ती करावी असं नौदलाला वाटलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी भारताच्या
नौदलानं माझगाव डॉक्स शिप बिल्डर्स लिमिटेड सोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे. ही कंपनी भारताला आता त्या ठिकाणी INS शंकुश नावाची पाणबुडी आहे ती दुरुस्त करून देणार आहे. ओके, नंतर आहे बघा, भारत आणि फ्रान्सनं एक सागरी भागीदारी सराव आयोजित केला होता. त्या याच्यामध्ये भारताच्या INS राणा आणि INS सुमेधा नावाच्या 2 युद्धनौका ज्या आहेत त्या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या. ओके, नंतर आहे बघा 5वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद. जी काही छोटी छोटी विमान असतात किंवा हेलिकॉप्टर असतात त्यांची कशा प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये त्यांचा रोल काय असू शकतो का, म्हणून एक परिषद त्या ठिकाणी आयोजित केली गेली होती. तिथं ठिकाण आहे खुजराहो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 5वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कुठं आयोजित केली होती, तर मध्य प्रदेशला खजुराहोमध्ये. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार, पवन हंस नावाची एक संस्था आहे जी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर जी आहे ती भाडेतत्वावर देत त्या ठिकाणी असते, आणि फिकी नावाची संस्था, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, या व्यवस्थांनी किंवा या मंत्रालयाने त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. रिचिंग द लास्ट माईल अशी त्याची थीम त्या ठिकाणी होती. या हेलिकॉप्टर किंवा लहान विमानांच्या माध्यमातून रिजनल कनेक्टिव्हिटीला कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊ शकतो हा त्याच्या पाठीमागचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पण प्रामुख्याने तुम्हाला प्रश्न विचारताना इथंच विचारला जाऊ शकतो की अशा प्रकारची परिषद कुठं झालेली आहे, खजुराहो या ठिकाणी. ओके, येस. नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत. कुणीही क्विक रिव्हिजन स्किप करत नका जाऊ, तुमच्यासाठीच हा प्रयत्न आहे. भारतीय हवाई दलाकडून तरंग शक्ती नावाच्या हवाई युद्ध सरावाचं आयोजन केलं जाणार आहे. हा एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे ज्याच्यामध्ये भारतासोबत आणखीन 12 देशांचे जे काही हवाई दल आहेत ती त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. फ्रान्सकडून 26 राफेल विमानं आणि 3 स्कॉर्पियन तंत्रावरच्या आधारित पाणबुड्या त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. या विमानांची निर्मिती दसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्समधल्या कंपनीकडून त्या ठिकाणी केली जाते. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिली गोष्ट आपण बघितली होती ती म्हणजे हवाई दलानं रणविजय नावाचा एक युद्ध सराव त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. नंतर भारत आणि अमेरिकेचा स्लॅवेक्स नावाचा युद्ध सराव आहे. भारत आणि जपानचा जिमेक्स आहे. भारत आणि मंगोलियाचा नोमॅडिक एलिफंट आहे. चीन, रशिया आणि इराण ह्या तिन्ही देशांनी म्हणून सिक्युरिटी बॉन्ड नावाचा एक युद्ध सराव आयोजित केला होता. आशियानमधल्या 5 देशांनी सॉलिडेटरी एक्झरसाइज आयोजित केला होता. DRDO कडून अनुसंधान चिंतन शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये लपून बसलेले जे काही दहशतवादी आहेत त्यांना निष्प्रभ करण्यासाठी भारताच्या संरक्षण दलांनी ऑपरेशन त्रिनेत्र 2 नावाचं ऑपरेशन राबवलं. हसॉंग 18 नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेणारा देश आहे उत्तर कोरिया. भारताकडून हलक्या वजनाची हेलिकॉप्टर खरेदी करण्यास इंटरेस्ट व्यक्त केलेला देश आहे अर्जेंटिना, आणि त्यांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड करून त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा पुरवठा केला जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत संरक्षण मंत्रालयानं 458 कोटी रुपयांचा करार केलेला आहे, ज्याच्यामध्ये HAL कडून संरक्षण मंत्रालयाला 2 डॉर्नियर विमानांची निर्मिती करून दिली जाणार आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार अमेरिका देशातलं जगातलं सर्वात शक्तिशाली लष्कर असणारा देश आहे, तर भारत या क्रमवारीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. इंडोनेशिया इथं जो काही युद्ध सराव झाला त्याच्यामध्ये भारताची INS कोलकाता आणि INS सह्याद्री त्या ठिकाणी सहभागी झाली होती. नंतर भारताच्या नौदलानं एका क्विजचं आयोजन केलं होतं, त्याचं नाव होतं G20 थिंक. बेसिकली विविध प्रदेशातील राहणाऱ्या तरुणांना एकाच भावनेनं एकत्र आणणं हा त्याचा उद्देश होता. टंकाई नावाची एक प्राचीन जहाज बांधणीची पद्धत जी आहे ती आपल्या भारतामध्ये राबवली जाते, आणि याच पद्धतीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं भारताच्या नौदलासोबत करार केलेला आहे. फ्रान्सनं युक्रेनला स्टॉर्म शॅडो किंवा त्याला स्काल्प असं म्हटलं जातं अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र दिलेली आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं भारताच्या संरक्षण दलांसोबत करार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून संरक्षण दलांना भरड धान्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हेल्दी रेसिपीज फॉर डिफेन्स नावाचं पुस्तकाचं प्रकाशन FSAIनं केलेलं आहे. ऑपरेशन सदर्न रेडिनेस नावाच्या बहुराष्ट्रीय सागरी युद्ध सरावात सेशल्सला भेट देणारं भारतीय जहाज आहे INS सुनैना. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं प्रादेशिक कार्यालय मलेशिया इथं सुरू करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन, आपण त्याला डिफेन्स एक्स्पो असं देखील म्हणतो, तो दक्षिण कोरियामध्ये आहे. सीमावर्ती गावांना स्वातंत्र्य सैनिकांचा नाव देण्याचा निर्णय घेणारं राज्य आहे त्रिपुरा. INS शंकुश नावाची पाणबुडी दुरुस्त करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं माझगाव डॉकसोबत त्या ठिकाणी करार त्या ठिकाणी केलेला आहे.
भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान जो काही सागरी भागीदारी सराव झाला त्याच्यामध्ये INS राणा आणि INS सुमेधा त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. 5वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद जी आहे ती खजुराहो मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ओके, येस, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.